मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडी इथं निराधार 82 वर्षाच्या इंदुबाई यांना मेंदू विकाराचा झटका आल्यानं बेशुद्ध झाल्या। इंदुबाईंना वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली। अवकाळीचा सतत पडणाऱ्या पावसानं चक्क रस्ताच वाहून गेल्यानं रुग्णाला चक्क पायपीट करत नेण्याची वेळ ग्रामस्थांच्या पुढे आली। त्यामुळे ग्रामस्थांना तब्बल अर्धा किलोमीटर पायपीट करत रुग्णाला रुग्णवाहिकापर्यंत पायपीट करावी लागली। शिराळा पश्चिम भागात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे। शिराळा कोकरूड मुख्य रस्त्यावर 82 गाव आहे, तिथून काही अंतरावर हुबरवाडी गाव आहे। पावसामुळे हुबरवाडी दरम्यान ओढ्यावरील रस्ता वाहून गेलाय, तिथं वाहनं ये-जा करणं बंद झालेत। त्यातच मेंदू विकाराचा झटका इंदुबाई यांना आला होता, त्या बेशुद्ध पडल्या होत्या। सकाळी दरवाजा का उघडला नाही म्हणून ग्रामस्थांनी पाहिला असता त्यांना हा प्रकार समजला। त्यांची धावपळ सुरू झाली, रुग्णवाहिकेला बोलवण्यात आलं, मात्र रस्ताच वाहून गेल्यानं रुग्णवाहिका तिथपर्यंत पोहोचली नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी स्ट्रेचर घेऊन इंदुबाई यांना पायपीट करत रस्त्याच्या पलीकडे आणून रुग्णवाहिकापर्यंत आणण्यात आले आणि रुग्णवाहिकामधील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचला। 12 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे हुंबरवाडी दुरंदेवाडी रस्ता वाहून गेला आणि तेथील वाडीचा संपर्क तुटला। परवा तेथील निराधार महिला इंदुबाई परसुखोत यांना मेंदू विकाराचा झटका आला आणि त्या बेशुद्ध घरी पडल्या। त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती, परंतु रस्त्याचा संपर्क तुटल्याने ॲम्ब्युलन्स दुरंदेवाडीमध्येच आली आणि त्यांना जिवंतपणे अर्धा किलोमीटर चौघांच्या खांद्यावरून उपचारासाठी ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्यात आलं आणि त्यांना इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये आम्ही दाखल केलं। खरं तर बरेच वर्षांपूर्वीची ही मागणी आहे की त्या हुंबरवाडीचा रस्ता झाला पाहिजे। त्या रस्त्यावर मोठ्या पुलाची गरज आहे आणि शासनाकडे आमची वारंवार ही मागणी राहिलेली आहे की ते पुलाचं काम झाल्याशिवाय तेथील रस्ता वारंवार तुटणार नाही किंवा त्या वाडीचा संपर्क इकडच्या वाडीशी राहणार नाही आणि तिथलं जे अरुंद पूल किंवा छोटं पूल असल्यामुळं वारंवार तिथला रस्ता तुटतोय आणि अनेक अडचणींना लोकांना सामना करावा लागतोय। तर त्या पुलाची आमची प्रशासनाकडे मागणी आहे की त्या पुलाची तात्काळ मंजुरी मिळून ते पूल व्हावं तिथं आणि लोकांना त्या अशा अडचणींना सामना करावा लागणार नाही, अशा पद्धतीचं आमचं सरकारला निवेदन आहे।